ओळखी होतात. कोण कुठून आलं, कसं आलं, आमच्या रात्रात सारख्या चर्चाच आहे. 4-4 वाजेपर्यंत आम्ही जागतोय. याच्या मागचं कारण असं होतं ना, कोणाचं सुख दुःख विचारतात. कलेत कोण कुठं गेलंय. आता ते एक पाथर्डीचे बाबा होते, ते अण्णांबरोबर 20 वर्ष होते. माळकरी माणूस. अरे काय त्या माणसाचं अवतार्य, काय बोलणं, एकदम मवाळ रसाळ. म्हणजे आपल्याला तो एक गुण घेता येतो. कारण काय होतं माहिती का, माझा एक आवाजच खूप मोठा आहे. त्या आवाजावर पुढच्याला वाटतं का बांधतोय का काय. पण त्यांच्याकडून तो गुण घेतला किती कमी बोलायचं. आता कमी बोलायला काय झालं, तो काय व्हॅल्यू राहिला नाही. आम्हाला काय ओरडून बोलायचं काम असं झालं. आणि 3 वाजेपर्यंत झोपत नाहीत. नाही ती चर्चाच. आणि तिथं एवढं मजा वाटती सगळ्यांमध्ये. ह्याच्याकडून त्याच्याजवळ जाऊन बसायचं, त्याच्याकडून. म्हणजे आपल्याला एक काय भेटलं माहिती का, कुटुंब भेटल्यासारखं झालं. आणि कुटुंबातली प्रत्येक असं ती चर्चा करता येते. सगळ्यांचा सत्कार झाला. आणि सत्काराच्या बाबतीत बोलायचं नाही, सगळ्यांचा सत्कार. काय आपली जोपर्यंत जिथपर्यंत नजर पोहोचते ना, नजर चुकीने ते होऊ बी शकते, परंतु आपण त्यात संपूर्ण प्रयत्न केला की बा सर्वांपर्यंत पोहोचण्याचं. ना अप्रतिम व्यवस्थापन आहे तुमचं जेवढं मंडळ आहे ते वज्रमुठे, हे महत्वाचे. अप्रतिम व्यवस्थापन, जेवणाची अप्रतिम सोय, चहाची अप्रतिम सोय. एक जण असं होतं का ते म्हशी वळून आलेले आणि बिचाऱ्याच्या खिशात फक्त 150 रुपये होते. ते म्हणे इथं जेवायला पैसे लागले नाही, चहाला पैसे लागले नाही, मग पैसे करायचे ते वावळले. त्यांनी वावळणी टाकले कलाकार म्हणून. ते जागरण गोंधळ करतात. म्हणजे विशेष विशेष काय झालं माहितीये का, की लोकांना पैसा तर सोडून द्या, आम्ही 4-4 वाजेपर्यंत जेवायला जात नव्हतो. भुका लागून जायच्या पण काही नाही. मग बाकीच्यांना आम्ही सांगायचो नाही का, हे प्राध्यापक भूकच लागत नव्हती. त्यांचं सांगा काय ते. हे प्राध्यापक आहे टाक्यात, सर्व टाक्यातला ते. आणि मी संगतीच घेतो. पत्रकार पण पत्रकार आहे लोक. काय सांगून आले सांगा. हो, गेल्या वर्षी सांगून आले होते. घरी माझी बायको पण नोकरीला आहे आणि तिला सांगितलं, म्हणलं बार्शीला आमचं अधिवेशन आहे म्हणलं शिक्षकांचं मागच्या वर्षी, तिकडे जायचंय. तर म्हणजे किती दिवस, म्हणलं 3 दिवस. म्हणजे कसं काय, म्हणलं जायला 1 दिवस, यायला 1 दिवस आणि त्या अधिवेशनाला 1 दिवस. म्हणजे मग शाळेत आमच्या जवळ 70 लोक आहे शाळेमध्ये. ते म्हणे तुम्ही एकटीच कशी चालले. आणि म्हणजे मी प्रतिनिधी म्हणून चाललोय. आणि आमच्या दोघांचं ठरलं. आणि सर मग मागच्या वर्षी आम्ही बरं का सर, एवढा शिक्षकांना जाचा असतो घरून, हे तुमच्या लक्षात आलं सर. आणि विशेष म्हणजे त्यांची काही चूक नाही हो. त्यांनी पिंजरा पिक्चर पाहिले. पिंजरा पिक्चर मधला मास्तर बघितला. त्यांच्या मनामध्ये सर, बायांच्या मनामध्ये काय असतं, हे जाऊन असे पैसे उधळणार, म्हणजे त्यांचा तो वेगळा गैरसमज आहे. त्याशी मला एक जण फोन केला, म्हणले अण्णा मला त्या कार्यक्रमाला यायची लई इच्छा आहे, पण माझी परिस्थिती अशी आहे. म्हणले कुठं राहता तुम्ही. म्हणले मुंबईमध्ये. म्हणलं किती आहे तिकीट जाऊन येऊन. ते म्हणले 1000-1500 रुपये लागतील. म्हणलं तुमची इच्छा आहे का तीव्र. म्हणले आहे. म्हणलं या, म्हटलं मी तुम्हाला जायचे याचे पैसे देतो. मग काल त्यांचा सत्कार केला आणि आमचे ते मस्त कॅशियर आहे ना, त्यांना सांगितलं की यांना 1000 रुपये द्या. तो माणूस अक्षरशः रडायलाच लागला. म्हणजे बघा किती कलेवर प्रेम आहे, कलेबरोबर तुमच्यावर सगळ्यात महत्वाची. काल आमच्या त्या परिसरातले 4 शिक्षक आले होते आणि ते टोचे पाटील नाही का भरविरीचे, ते पण आले होते. तर ते कशासाठी आले का, अण्णा खास तुमचं गाणं ऐकण्यासाठी. हा, ते शिक्षक मंडळी आमची आपल्या भरवीर नाही का, आपली भरवीर, नंतर साकोर फाटा. म्हणजे तुमच्यावर इतके आम्ही सगळे प्रेम करतोय अण्णा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तर इतके संयमी आणि सगळ्यांना मदतीचा हात देणारे, पण तुम्ही जी टीम निर्माण केली, आम्हाला इतकं समाधान आहे ना. लग्न निघाल्यानंतर 2 दिवसामध्ये माणसं वैतागतात. अहो 4 दिवस झाले. रात्री ते संजय विश्वासराव आम्हाला म्हणजे तुम्ही जेवले का, तर त्यांनी सांगितलं पाणी नाही, तर तुम्ही नंतर या बाबा. ते म्हणे चला म्हणे, तुम्हाला जेवण नाही मिळलं तर तुम्हाला धाब्यावर मी उठून त्यांना जेवण घालतो. म्हणजे काय अण्णा तुम्ही काय निर्माण केले आणि त्यांच्या मनामध्ये काय पेरले तुम्ही का आपलं कुटुंब आमचं असं करू शकत नाही. विचार करा ना. म्हणून तर येताना पाण्याच्या बाटल्या तुम्हाला येताना त्यांनी अंगावर बॉक्स आणले मोठमोठे. तिथं पाणीच राहिलं नव्हतं म्हणून आम्हाला रिटर्न पाठवलं होतं. रिटर्न पाठवलं होतं.
पण खरंच अप्रतिम. पण त्या माणसाने तेवढ्या रात्रीचं जाऊन पाणी आणलं खांद्यावर आणि प्रत्येकाला एक एक बाटली दिली, जाताना बरोबर घेऊन जा म्हणे. म्हणजे जेवताना एक बाटली आणि झोपताना एक बाटली तुम्हाला पाणी लागत. संस्थेचे खजिनदार आहे, मोठे पदावर असणारे माणसे, पण असं वाटतं की तुम्हाला म्हणजे त्यांच्यात हे नाही शांतता किती शांतताच लागत चिडचिड केल्यास झालं ना, जाऊ द्या थोडं करा आराम, जाऊ द्या आता जेवल्यासारखेचे तुम्ही जा झोपून घ्या, सहज गती म्हटलं असतं. पण तुम्ही कलाकार आहे ना, तुम्हाला नाही गोंधळ कलाकार, तुम्हाला काय? मला काय नाही, आता मला लिहितं वाचता येत नाही, पण मग असे गाणे बनवले का स्टुडिओ वाले त्यांच्याच खात्यावर सोडिते. तसं मग गेला 60 बद्दल बोललोय मी. चालेल, माझी शायरी. तुम्हाला काय अनुभव आहे? काल परवा एकच नंबर. म्हणजे आतापर्यंत आपल्या सोयऱ्याने असे उठबस नाही केली बा. आले आले गेले गेले, गावातल्या सासूरवाडीचं कुठं मानधन राहतं काय? आले बसल तिथं जाईल, कटाळत जाईल घरी. ते रात्री बोलले नाहीत काका टोपीवाले? काल मला ऐकायला येते. कार्यक्रमाबद्दल काय वाटलं? एकदम आनंद वाटला. मोठ्यानं त्यांना सांगाय, त्यांना विचारा कार्यक्रमाबद्दल काय वाटलं, काय वाटलं सांगा. कार्यक्रम मस्त, अनुभव गायला विचारा. सर्वात मला आवडलं ते अण्णांचं, त्यांची गायकी, त्यांचे जे हावभाव अण्णांसारखेच होते. हो, तमाशा मला माहिती नव्हता. अण्णा पण तुम्ही आम्हाला तमाशा मला माहिती नव्हता, परंतु 1966 का 67 साली पहिला तमाशात मला माझे वडील घेऊन गेले होते. आम्ही त्यावेळी कुर्ल्याला राहायचो, आकाश टाकीच्या बाजूला, तिथं आणि त्या ठिकाणी मी, कारण मी पहिला, आम्ही माझे वडील श्रीपात्र करायचे हरोडामध्ये आणि मी कृष्णाचं पात्र करायचं लहान असल्यामुळं. आणि पहिला तमाशा मला घेऊन गेले आणि त्यावेळी ते संत तुकाराम, मला संत तुकाराम का असं कुठला तरी अक्षरशः ते बघून इतका हे भरून आलं होतं गवत. आणि तेव्हापासून ती गोडी जर लागली, मला सर्व्हिसला होतं तरी मी जाऊन बघायचो. बरोबर. एकदा आमच्या मागून म्हणून गाव आहे, तिथं अण्णांचे सुपुत्र तमाशाला आले होते मागुंजाला. त्यावेळी तिथे मी कार्यक्रम बघ, आवड तेव्हापासून निर्माण झाली. सांगू का अण्णा? तुम्ही काय म्हणतो तुम्ही? अण्णा तुम्ही ना विचार पेरलाय, तो विचार पेरला, त्या विचाराचं पीक आता फुललंय, त्याचा सुगंध आता पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा दरवळायला लागला. मी तुम्हाला काल कानात गोष्ट सांगितली, ती आता माझ्या मनात आहे. आपल्याला कुठं जायचंय, तुम्हाला घेऊन जाईल आणि मग त्याच्यानंतर आपण बघूया काय काय करता येतं. आता मी ते सांगतो, मी अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेवर काम करतो. जी संस्था 1894ची स्थापना आहे, त्या संस्थेचं जन्मस्थान आपलं महाराष्ट्र आहे, पण आज तिचं मुख्यालय याच्यामध्ये भोपाळमध्ये झाले. त्या संस्थेवर खूप मोठे दिग्गज आहे आपल्या महाराष्ट्रातले. म्हणजे त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काही काळ राजर्षी शाहू महाराज राहिलेले, त्यांनी खूप मोठं योगदान दिलं त्याच्यासाठी. पंजाबराव देशमुख होते. अशी सगळी मंडळी त्या संस्थेला ऊर्जित अवस्थेत आणत गेली. पण आज आपलं दुर्दैव आहे का आपल्याकडून ती संस्था जाऊन ती तिकडं इतकी मोठी झाली, प्रगल्भ झाली, म्हणजे तिकडं मंत्रिमंडळ बनवायला ती संस्था आज कारणीभूत आहे. आपल्याला ती बऱ्याच जणांना माहिती नाही. अशा संस्थेवर मी राष्ट्रीय संयोजक म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एका विभागाचं काम करतो. 11 विभाग आहे, त्याच्यामध्ये राजनीती विभाग आहे, मुद्रण विभाग आहे, सल्ला म्हणजे कानून विभाग आहे, असे प्रत्येकाचा विभाग आहे. तर मी सामाजिक सांस्कृतिक विभागावर काम करतो. ऑल इंडियामध्ये काम चालतं तिचं. मी आता पहिल्यांदा माझी निवड 3 वर्षासाठी बेंगलोरला झाली, नंतर मग हरिद्वारला झाली. आता 6 वर्ष चालू आहे माझं. काय काम चालतंय त्याच्यामधून समाजाचं सगळं काम चालतं. म्हणजे आता रोटी व्यवहार चालतोय, तर बेटी व्यवहार सुद्धा केला पाहिजे. म्हणजे ओरिसाच्या मुली सुद्धा गुजरातला केल्या जातात, गुजरातच्या मुली सुद्धा दुसरीकडे दिल्या जातात. म्हणजे आपण सगळे 56% लोक आहोत जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज म्हणून मानलं जातं. पण आपल्याला ते माहिती नाही, विखुरले गेलो. अगदी तामिळनाडूमध्ये गेले तरी तिथं सुद्धा लोक आहेत आपले.
हो सगळीकडे. आणि मग तंजावरला आहे, तंजावरला सगळीकडेच आहे, सगळ्या ऑल इंडियामध्ये. म्हणजे मी जर आता ठरवलं की आपल्याला 5 दिवस जायचं तरी आपली व्यवस्था होती तिथं. इतकं आपले आता तिथं चांगले संबंध आहेत त्या लोकांसाठी. तर असे लोक आपण पुढच्या वेळेस आणू की ही लोककला आता महाराष्ट्राच्या बाहेर कशी जाईल. तर आपण ते सगळे प्रतिनिधी इथं बोलू. मग ओरिसा असेल, पश्चिम बंगाल असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, तिथले सगळे प्रमुख आपण इथं बोलू. त्यांच्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागेल. कारण ही लोककला आता फक्त महाराष्ट्रापुरती सीमित न राहता ती बाहेर गेली पाहिजे. आणि मी त्याच विभागावर सामाजिक सांस्कृतिक विभागावर काम करतो. शाहीर, पुढची जी लाईन होती काल कार्यक्रमात त्याच्या दुसऱ्या लाईनला तुम्ही अगदी अप टू डेट ड्रेस घालून कुठलाही कार्यक्रम मिस करत नव्हता. तुम्ही जेवायला सुद्धा एखादा कार्यक्रम संपल्याशिवाय जात नव्हता. कसं काय हो? नाही, ह्याच्या मागचं कारण असं होतं ना, काय होतं, मी काल सांगितलं वाटतं की मी 400 गावांचा कार्यक्रम केला महाराष्ट्र शासनाच्या अनुषंगाने. एसटी विभागाच्या ज्या ज्या योजना आहेत आदिवासींसाठी त्या योजना सांगत आम्ही कुठं फिरलोय, नंदुरबार जिल्ह्यामध्ये. आणि अगदी पावसाळा संपायला ना आमचे कार्यक्रम चालू व्हायला, तिकडचं वातावरण, पाणी बदल, खचखळचे रस्ते, खूप डोंगरदऱ्यातले रस्ते, त्या लोकांना आम्ही त्या योजना सांगत गेलो ना तर तिथं आम्ही खूप थकलेलो होतो. आणि वर्षभर आम्ही काम करतो तेव्हा थकतोच. म्हणून काय होतं माहिती का, तो थोडा तरी आजारपण आहेच मध्ये, बसायची बरेचसे. आता सध्या मी पाय बांधलेले आहेत माझे. काय तर मला आजार झालाय सांधेवाताचा. पण या आजारावरच्या सगळ्या गोळ्या माझ्या बॅगमध्ये दाखवतो. 4 दिवसात काही गोळी घेतली नाही कारण ते औषध इथं मिळालंय. आणि आता परत आम्ही चाललोय किती 150 किलोमीटर अंतर मीच गाडी ड्राईव्ह करणार आहे. मग पायातलं दुखणं गेलं कुठं. म्हणजे लोककला ही इतकं मोठं औषध आहे की रोग्याला सुद्धा ते साजिवंत करू शकतं एवढं. आणि एवढी ताकद आहे तुमच्या कार्यात सुद्धा. गाण्यात आहेच आहे पण तुमच्या कार्यात हे ताकद आहे. आम्हाला तुमच्याकडून मिळालेलं औषध आहे की ते आता वर्षभर आम्हाला पुरणार आहे. ते आपले हे जे कार्यक्रम आहेत का नाही हे सातत्यानं चालत होते आणि कुठलाही कार्यक्रम असा झोप येणारा नव्हता. नाही, कारण हे कसं आहे, संगीत त्याचबरोबर वाद्य गायन याच्यात गुंतवून ठेवत होतं. तर याच्यामध्ये मध्ये मध्ये अण्णांची गाणी असायची. एखादा कार्य म्हणजे सकाळी 10ला सुरू झालेला प्रोग्राम रात्री 10ला संपायचा. सतत 12-13 तास कुठलाही नॉनस्टॉप हा कार्यक्रम होता. अण्णांची गाणी मध्ये येत होती तेव्हा काय प्रतिक्रिया येत होती त्यांच्या गाण्याविषयी? आम्ही आवडीने सांगायचो हे गाणं म्हणा, ते गाणं म्हणा, ते गाणं म्हणा, हे आम्ही आवडीने सांगायचो. आणि मोकळं पडून देत नव्हतं. माझी तर त्यांनी दोन वेळा फरमाईश केली. माणिक चौकामधून जाता जाता ती फरमाईश माझीच असायची. आणि प्रत्येक वेळेस माझी ती फरमाईश असते कारण मला ते खूप आवडतं, भावतं. शब्दांची गुंफण एवढी भारी, त्याची चाल एवढी भारी आणि त्याचं सादरीकरण तेही तेवढंच भारी. आणि जरी ते अण्णा आता पंढरीशाकडे गेले असतील, भगवंताच्या दरबारात गेले असेल, पण आम्हाला गिफ्ट म्हणून दुसरे अण्णा दिले. मग ते अण्णा हे अण्णा असं म्हणजे डबल बोनस आहे आम्हाला. शाहीर, जीवनात येऊन काय करायचंय आपण? जीवनात येऊन आता खऱ्या अर्थाने त्याला ऊर्जित कशी होईल, लोकांपर्यंत कशी जाईल, अण्णांचा जो प्रयत्न आहे तो आम्ही पाहतो. आणि तो प्रयत्न आम्ही करणारच नक्की आणि करतो पण. कारण आता मी अण्णा तुम्हाला सांगतो या 3 वर्षामध्ये असं करायला लागलो कोरोनापासून. कोरोना काळामध्ये ज्या ज्या आमच्या कलावंतांवर वेगळी वेगळी परिस्थिती आली, मीराबाई उमापा असेल अनेक असे लोक असतील, तर त्या लोकांना आम्ही फंड तयार करतो, देतो, जे आम्ही भारत सरकारच्या सूचना प्रसारण मंत्रालयाकडे मान्यताप्राप्त कलावंत 75. शाहीर, खरं तर हा कार्यक्रम आत्मपरीक्षण पण करायला होतं हे ना? निश्चित. याच्यामधून आपल्या चुका, आपलं जगणं किंवा आपण माणसं मिळवणं, खरी गोष्ट हा कार्यक्रम. मला पण माझी चूक कळते कारण काय होतं माहिती का, आता सुद्धा सकाळी लवकर निघायचो मी माझ्याच मुलावर वैतागलो. लवकरावर फटाफटावर मी माझ्या कलाकारांना तेच सांगत असतो, फटाफटावर. पण ते कसं आहे ना, मला हे कळायला लागलं का मी ते बोलत असताना माझा एक अतिरेक होतो, तो अण्णांचा गुण घ्यायचा आहे मला. रागवायचं नाही, पण काय म्हणतात गुळातून विष द्यायचं ना, तसं आता कलावंतांना सांगावं लागेल, बाबा रे हा कार्यक्रम तुझा आहे लवकरावर करून घे. आता त्यांना बळायला लावायचं, आपण मागं राहायचं. आता नाही रे बळवत असं म्हणायचं, कारण अण्णांका हाच गुण आहे, त्याच्यामुळे त्यांची माणसं पडतात. आणि विशेष अण्णाचा एक अवदारी असं आहे की अण्णा कोणाचा सत्कारच करत नाही.
तर सत्कार करणारे त्यांची माणसं असतात. म्हणजे आपल्याला मोठेपणा घ्यायचाच नाही. नाही, अण्णांचं एक तत्व आहे की तुम्ही दुसऱ्याला मोठं करा. हो, तेच तुम्हाला मी मोठा हे सांगायची गरज नाही. अण्णा काय करताय, स्वतःला मोठेपणा घेतच नाही, दुसऱ्यालाच मोठं करीत असतात. त्याच्यामुळे ते अति उच्च पदावर गेले, म्हणजे उच्च स्थानावर गेले. तुमचा विचार बदला, विचार बदला म्हणजे माणूस बदल, नशीब बदलतं. आणि ते अण्णा करताय निश्चित. तुम्हाला काय वाटतंय हो? या बेल्या लावणी उत्सव, तमाशा लावणी उत्सव मध्ये महाराष्ट्रातून जेवढे आलेले आहेत ना, त्यांच्यामध्ये आमचा नाशिक जिल्ह्याचा 1 नंबर लागतो. पार्लेकर सर. हो हो, बरेच आहे. ते काल बोलत होते गेलेले मध्येच. हो, काल एक गाडी स्पेशल आली होती, शिक्षक लोकांची होती. आणि त्याच्यामध्ये आमचा नाशिक जिल्हा आमचा पुढे आता लोक आले. नाही, याच्या मागचं कारण असं झालं का आमच्याकडे आता ना, म्हणजे लोककला तमाशा वगैरे कमी यायला लागले. खरं म्हणजे इकडंच लोककला आहे. आमच्या भागामध्ये बोटावर मोजून फक्त आम्ही 2च शायरी, त्या शायरी कमी झाली तिकडं. कला म्हणजे राहिलीच नाही असं धरा. आणि म्हणून काय होतं माहिती का, जे खरंच कलाचे भोगते आहेत ना, ते बरोबर इकडे येतात. त्याच्यात आहे ना महत्वाचा विषय काय माहिती का, तुम्हाला संघटित मध्ये काम करीत असताना तुम्ही, आता तुम्हाला जर संघटना टिकवायची असेल, आता हे चालते कसं का, तुमच्या हाताखाली काम करणारी जी माणसं आहेत त्यांना मॅनेजमेंट कसं करायचं तुम्ही. आता तुम्हाला कशाचा शौक आहे, तुम्हाला भाषण करायचं शौक आहे ना, मग ते डिपार्टमेंट तुमच्याकडे द्यायचं. तुम्हाला कुठली भाजी आवडते, वाटाणा, यांना वाटाणाच द्यायचा, नाही तर बोळाच बटाटा वाढायचं, ते नाकमुरडीत खायचे. त्यापेक्षा मग ज्याच्यात आवड आहे त्या कामावर त्याला नेमून द्यायचं. तुम्ही पहा, मी किती मोठं सेलिब्रिटी आला तुम्ही आहे का त्याच्याबरोबर कधी, ते आणणारी माणसं वेगळी असतात, भाषण करणारी माणसं वेगळी असतात. मला सत्कार करायला कोणाच आवडत नाही अशातला भाग नाही, परंतु आपल्या माणसांना तो मान दिला ना, ते म्हणतात नाही आपले चेअरमन लय भारी. त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला चांगलं म्हणा, ते तुम्हाला चांगलं म्हणतील. शेवटी आज सर्व जरी ते करीत असले सगळे, पण नाव पुढं कोणचं येते, आणि मग अडतंय कशात, अडतंय कशात. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला सन्मान द्या, तुम्हाला ऑटोमॅटिक सन्मान मिळतो तिथे. नाही तर मग जिथं तिथं तुम्ही तिथं ते मागचे म्हणते चला ते त्याचं नाचवायला लागलं, चला आपलं. त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला संधी द्या. तुम्ही 2 मालक आहे ना, तुम्ही 2 गाणे कमी म्हणा, तुम्ही म्हणतो माझा हा माणूस लय भारी गातो बरं का, तुम्ही त्याला संधी दिली ना, तो तुमच्या अगोदर कधी जायचे 5ला ना, तो 4लाच हजर राहतो तिथे. त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला किंमत द्या, तुम्हाला किंमत याच्यामुळे मिळते. कार्यक्रमाची उंची, तुमची उंची समजा ही, आज संस्था आमची म्हणजे आम्ही 100 रुपयाला मागवतो, पण त्यांना पुढं नेत नाहीत. आज कोटीमध्ये बोलतात आमचे लोक, का सपोर्टिंग केलंय त्यांना. ज्या काहींना बंगले बांधून दिलेत, काहींना घरं बांधून दिलेले आहेत, याचा अर्थ आपण त्यांना पैसे नाही दिले, पण त्यांना उपलब्ध करून दिले. संचालकांना पण पुढे नेलंय, डायरेक्टर बी ते पुढे गेले. आज मी कुठे गेलो ना, तर मी कधी एकटा जात नाही. मी माझ्या कुटुंबाला कमी वेळ देतो, पण त्यांना जास्त वेळ देतो. म्हणजे तुम्हाला टिकवायचं असेल ना, तर तुमच्या मनावर असतं टिकवायचं काही बुडवायचं. त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला किंमत द्या, तुम्हाला आपोआप किंमत तयार होते. तुम्ही कुठून आला हो काका? टाकीत सर्व तीर्थ. हां हां हां. काय पहिल्यांदा आलाय? नाही, दुसरा टाइम माझ्यावर. मग काय 2-3 दिवस कसं वाटले? एकदम मजेशीर. हां, फ्री, एकदम फ्री वाटलं. हां हां, बरोबर. लावण्या, गाणे ऐकण्यात इंटरेस्टिंग वाटलं मला. अण्णांची गाणी, अहो अण्णांचं तर काही विषयच नाही, बोलायचंच नाही. ते त्यांचं संयम आहे ना, तेच फार महत्वाचं आहे. गाणे तर आहेच चांगले, त्याबद्दलचं नाही मला काय म्हणायचं. संयम लई मोठा आहे त्यांचा. तेवढा संयम कोणाला नाही करता येणार, कोणालाच नाही करता येणार. आपल्याला शिकून घेऊन जायचे. हा, नाही शिकून तर चाललोच आहे, पण नाही होणार तेवढा संयम नाही होणार. असं. काय करता तुम्ही? मिठाई दुकान आहे माझ्या घरी. कुठं? टाकीतला, सर्व तर टाकीत. बरं, मग आता तिथं व्यवसायाचं काय केलंय? व्यवसाय मुलगा आणि मंडळी, कारण ते लवकर उघडायला लागतंय. ते करतात. ते कोण नसेल तर मिठाई खराब होणार 4 दिवस. हा, नाही ते होतंय ना, पण ते करतात. ते हारफुलाचा माझा धंदा आहे. हो, हारफुलं मी गावातूनही वाटतो किंवा लग्न विवाहाला देतो बनवून. बरेचसे माझ्या घरी कार्यक्रमाचे. माझं हे कार्यक्रमाला ते पहिले प्रथम आले त्याची. होय. अण्णा ही सगळी माणसं आम्हाला असं समजलं इथे का अण्णांनी
सर्व संचालकांना मोठं केलं आणि हे अण्णा मला फार आवडलं. माणूस काय करतो जीवनामध्ये, स्वतःच मोठं होण्याचा प्रयत्न करतो. इकॉनॉमिकल बाबतीमध्ये सांगतोय, पण तुम्ही आर्थिक परिस्थिती सर्वांची मोठी केली. सरांनी सांगितलं काल 2 एकर वाला 65 एकर जमीन घेतलेली आणि जे तुमची सगळे मंडळ आहे आम्हाला प्रत्येक सांगतात, ते हाताला धरतात, चला तुम्हाला काही खायचंय का, चहा प्यायचंय का. आणि तुम्ही कसं शिकवलं, बाहेर नेऊन पण नाश्ता दिला. हो ना. हे शिकायचं कसं माहिती, आपण आहे ना सर नुसतं पोथी पुराण आपल्याला काही ऐकायला नाही केले, ते आचरणात आणायला केले ना. तुकाराम महाराजांची सावकारकी होती, 450 एकर लोकांना जमीन दान केली. मग त्या माणसाचं आज चंद्र सूर्य असेपर्यंत नाव आहे ना. काय काही इतका पैसा आहे, पण त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की त्यांना घरात चहा मागून घ्यावा लागते, दुसऱ्यालाही देत नाही. दुसऱ्याला म्हणजे तुम्हाला पोथी पुराणाचे अभ्यास करायला लागतं ना. पोथी पुराणात लोक कसे आहे, लोक नुसते म्हणते छत्रपती छत्रपती. अरे पण त्यांनी काय केलं, तुम्हाला पोथी पुराणाचा अभ्यास केला, तुम्ही त्याचा जर बारकाईने अभ्यास केला ना, तर मग तुमच्या जीवनात तुम्हाला कसं वागायचं हे ऑटोमॅटिक कळतं. मग मी मागं जाऊन दाखले घेतो, साधू संतांचे दाखले घेतो, शिवरायांचे दाखले घेतो, आणि आपल्याला मग नुसते छत्रपती शिवाजी महाराज की जे म्हटल्याने भागत नाही, त्याचं आचरण पण तुम्हाला करावं लागतं. आणि ते आचरण केल्यामुळं सर आमची परिस्थिती, आमच्या वडिलांना दुसऱ्यांनी सांभाळलं इथे. आमची परिस्थिती इतकी खराब होती, आणि केवळ मला मोठं करण्यासाठी माझ्या मित्रपरिवाराचं जास्त, माझ्या कुटुंबाचं जास्त हात आहे. ते माझ्या मागे उभं राहिले म्हणून मी मोठा झालो ना. मग मी मोठा होत असताना मग त्यांना मोठं केलं म्हणजे त्याच्यात आपण काय विशेष केलं नाही. हाच मानाचा मोठेपणा आहे. मी अण्णा सांगितलं की तुम्ही विचार करतायत, विचार आणि तो विचार फुलत जातो. अण्णांचं एक मत आहे की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चुका होतात, निश्चित. त्यांच्याही झाल्या, तुमच्याही होतात, आमच्याही होतात, पण त्या सुधारून देऊन त्याची जाणीव करून ठेवून पुढे जायचं असं ते म्हणतात. आणि अजून एक घटना सांगतो. पुण्यावरून शाहीर येणार होते, तर ते आले, तर ते आता रात्री उतरले, साधारण 9:45 दरम्यान उतरले. काहीतरी पाहिजे, आणि त्यांना इकडचं काहीच माहिती नव्हतं, इकडचं काही माहिती नव्हतं. मग त्यांना सांगितलं बेल्यापासून तुम्हाला गाडी भेटत असेल, बेल्याला यायला गाडी जर भेटत असेल ना, तिथून फाट्यावरून तरी या तुम्ही, आळ्या फाट्यावरून. तर ते म्हणे ठीक आहे पाहतो. त्यांना एक गाडी भेटली सुदैव, आणि त्यांना इथंच उतरून दिलं पंपाच्या इथं. आता ते मला काही इकडचं ठिकाण माहितीच नाही, तर मग मी ते माझ्या जवळ बसलेले, फोन लावला, बाजून गाडी म्हणलं तुम्ही इथलेच का, म्हणे हो. म्हणलं धरा ना, एवढं बोला ना, ते कुठं आले तेवढे बघावं. त्यांनी फोन घेतला, म्हणजे तुम्ही कुठे आहेत ते म्हणे अमुक ठिकाणी, म्हणजे तिथे एक पाण्याची टपरी, तिथं उभे राहा. म्हणलो ठीक आहे. त्यांना सांगितलं तिथं उभे राहा, मला कसं कळायचं, तुम्हाला काय लगेच कळलं म्हणे, चला माहिती. गेलो, लगेच 4 व्हीलर काढली, त्यांच्या गाडीत बसलो, लगेच आमच्या त्या शाहिरांना घेतलं, पुण्यावरून आलेल्याला. म्हणे ती गाडीत विचारायला लागली तुम्ही जेवलीत का नाही, तर ते म्हणे मी आळ्या फाट्याला जेवलो. म्हणे इकडे यायची सगळी सोय होती, गाडीतली चर्चा, तोपर्यंतही मला माहिती नाही कोण व्यक्ती. आणि मग जेव्हा आम्ही मंडपात बसलो, म्हणलो साहेब तुमचा परिचय तरी सांगा. मग त्यांनी मला एका बोर्डावर दिलं आणि मला दाखवलं, हा माझा फोटो आहे आणि मी इथला संचालक. काय नाव त्यांचं? काय राकेश डोळस साहेब. आणि विशेष म्हणजे त्या माणसाने सांगितलं चला जाऊ द्या, आता तुम्ही जेवले नाही ना तर सकाळी माझ्याकडं नाश्त्याला या म्हणे, कोणालाही विचारा लगेच या, सकाळी 8:30ला नाश्त्याला या. परंतु आम्ही खास करून कलेसाठी आलो होतो, त्याच्यामुळे तुम्हालाही त्रास द्यायचा नव्हता. आम्ही पार आळ्या फाट्यापर्यंत गेलो, तुम्हाला फोटो सांगितलं आम्ही राजुरीला, पण आळ्या फाट्यावरून परत यावं लागलं, कारण तुमचं प्रेम कमी पडलं का काय असं झालं आम्हाला, म्हणून तुम्ही फार घरी बोलवलं. आम्ही असंच परस्पर निघून चाललो होतो. एवढ्या सकाळी पहाटे उठवायचं कसं, कारण 4 दिवस तुम्ही आळ्या फाट्यात ना आला. हो, पाहुण्यांच्याकडे कुठे गेलाय म्हणलं, मग ते सांगावं लागलं ना काय पाहुण्यांकडे. कसं होतं माहितीये का, त्यांनी किती कष्ट घेतले. आपल्या मुलीचं लग्न करायचं झालं तर माणूस दमून थकून जातो. तुम्ही महाराष्ट्राचं लग्न करून राहिले तिथं, महाराष्ट्रातले सगळे कलावंत तुम्ही बोलवले, आणि त्यांचं एवढं करणं, उठ बस म्हणजे जेवण असेल, चहा असेल, त्याच्यानंतर प्रत्येकाची बैठकीची व्यवस्था असेल. सकाळीच काल पाहिलं त्या खुर्च्या सांगायचं, अरे फार पाठी मागा लावा रे खुर्च्या, आणा रे इकडून. म्हणजे तुम्ही एवढं सगळं बारकाईने बघत होते, बारकाईने कोणाला काय कमी करत पडून याच्याकरता तुमची जी तळमळ होती. रवींद्र ओडसे आहेत ना, तुमचा संपर्क आहे ना, त्यांचे चुलते होते काल आलेले, 84 वर्षाचे, ते आपल्या आळंदीला गेले होते. आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी पण सोंगाड्याचं काम केलेलं आहे पूर्वी, जे आपले गावचे तमाशे असायचे ना त्याच्यामध्ये,
त्यांनी सांगितलं का तुम्ही दत्ता माळीचं जर तुला गाणं ऐकायचं असेल तर बेल्याला जा. मग सर ते आले, मला शोधत आले. पहिले माझं नाव त्यांनी सांगितलं होतं गोडशेने का आपले गायकवाड सर आहे तिथं. मग आले नंतर ते पण येतात ते गाणं कधी. मग त्यांनी तेव्हा तुमचं गाणं ऐकलं सर, तेव्हा त्यांचं समाधान झालं. 84 वर्षाचे एक दिवस मुक्काम केला त्यांनी आपल्या इथे आणि तुमचे गाणे ऐकून मग ते घरी गेले. म्हणजे अण्णा साधी गोष्ट नाही, 84 वर्षाचा बुजुर्ग जे देवदेव करतात आणि म्हणून ते आळंदीला गेले. पण तिथला त्यांनी वारकरी संप्रदायाचं ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घेतलं, पण तरी सुद्धा इथल्या एक सावलीच्या अंतर्गत यायला वाटलं त्यांना, म्हणून ते या लोककलेच्या अंतर्गत सावलीला आले. आणि विशेष महत्वाचं की अण्णांचं गाणं ऐकायचं. पण त्यांना जे अण्णांचं गाणं म्हणजे जरी ते अण्णा नाही तरी ह्या अण्णांचं गाणं त्यांना भावलं. कारण ते आम्ही रात्री 3 वाजेपर्यंत गप्पा मारत होतो. हो, आळंदीवरून आले. म्हणजे एक वारकरी सुद्धा इथे संघही कुणी नाही, कोणीच नाही. म्हातारा माणूस कोणीच संघ नाही. एवढ्या वयाचा म्हातारा माणूस आमच्यामध्ये आला म्हणजे हे विशेष आहे. या कार्यक्रमाचं विशेष असं आहे की वारकरी सुद्धा आळंदीला जाऊन यात्रा करून का होईना या ठिकाणी आळंदीचे कार्यक्रम तिने गाणे ऐकले असतील. त्यांना ते गाणं जवळपास गेल्यासारखं असं नाहीये. त्याचे जसं काय उभे अन्नाचे हो बरं सोंगाड्या माणूस तमाशा केलेला माणूस जुना माणूस आहे. पण अण्णा आता असं म्हणावं लागेल जे आचार्य यात्रे म्हणायचे ना की हा महाराष्ट्र कीर्तनाने सुधारला नाही पण तमाशाने बिघडला नाही. त्याचं हे ज्वलंत उदाहरण की ते बाबा वारकरी जरी असले तरी ते इथं आले म्हणजे आणि ते पुण्यच घेऊन आले. अजून तुम्हाला ते पुण्य पाठबळ मिळावं याच्याकरताच ते बाबा इथं आले. आणि दुसरी गोष्ट त्यांना उपवास होता एखादं हो नाही म्हणलं चला जेवायला जाऊ आपण गाणे ऐकायचे. त्यांनी उपवास सोडून दिला हो आणि आमच्याबरोबर जेवायला बसले ते. खूप म्हणजे त्यांनी ती परिस्थिती सर्वांच्या बरोबर बघितली आणि सर्वांच्या बरोबर जायला पाहिजे ही तेवढ्यापुरती भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि खूप अध्यात्मात काम करताना किंवा सुद्धा हिथं सुद्धा अध्यात्मच आहे एका अर्थानं. आणि ते जाणवलं. दादा तुम्ही तमाशाकडे 17 वर्ष होता. 1970 सालापासून 83 सालापर्यंत तुम्ही मॅनेजर कलावंत म्हणून काम केलं आणि नंतर अचानक बाहेर पडला. पण आता 2-3 वर्षापासून इथं ठाण मांडून बसलाय तुम्ही सारखं, असं काय? काय त्याचं मी तमाशात होतो पण मला एके ठिकाणी राहायची सवय कधी नाही. 2 दिवस तमाशा एक दिवशी एका ठिकाणी. मी सासरवाडीत सुद्धा एक 10 मिनिटं कधी थांबलेलं नाही. चहा घेतला की लगेच पडायचं. 2 मुले आहेत त्यांच्या घरी मी एक रात्र अद्याप काढली नाही. 30 वर्ष मुलींच्या इथं का 3-4 दिवस थांबलाय? इथं हालूच वाटत ना का आता त्यातनं बाहेर पडलाय ना एकदा 83. आता मला जाताना असं वाटायला लागलं मी सासरी निघालोय. बाहेर सोडून आता सासरी मूर्ती कशी जाते की नाही तसं आम्हाला आता वाटायला लागलं. पण तमाशाच्या व्यवसायातनं तुम्ही बाहेर 83 सालीच पडलाय. हो आणि का आलाय? आता काय एक ती वड असती ना 4 वर्ष बघितलेलं आहे. प्रत्येक वर्षी 1-2 दिवस राहत होतो. आता तुम्ही कलेच्या आनंदासाठी आलाय. हो बाकी काय नाही. आता तुम्हाला व्यवस्थित त्यात भाग घ्यायचा आहे, पैसे मिळवायचे काही नाही. नाही त्यांनी तमाशा जरी सोडला ना तर ती म्हणे की नाचणाराचा चाळा आणि गाणाराचा गाळा हा गप्रावू देत नाही. आता पैलवाना असेल म्हाताराना एकदम तरी सुद्धा ठोकायलाच पाहतो. हे जुने जाणते पैलवाने. बरं हे सुद्धा एक अवलिया कलाकार आहेत आणि शिक्षक आहेत. एका माणसाला त्यांनी 2.5 लाख रुपये करून तमाशा काढून दिला. त्या माणसाला चालवता आलं नाही, राम हरी भाट यांना. आणि नंतर त्यांना आता ते 6 वर्षापासून सांभाळतात तेव्हापासून. आणि आता त्यावेळेला कार्यक्रम काढला होता, 4 महिने रजा काढून गेले होते हे. आणि तिथं सोंगाडे गेला अचानक. बापू म्हणाले सर आता घाला कपडे. आणि 15 दिवस सोंगाड पण केलं. काय कशाला इथं घरी अडचण असताना सुद्धा आलाय का? आणि बापू गेले तरी पुन्हा थांबला इथं. कसं आहे सर माझी फार अडचण होते. मुलगा तिथं नाही, 10 जनावर माझ्याकडे आहेत गाई आणि मीन पत्नी दोघंच. बापू माझ्याकडं. बापूची एकच इच्छा फक्त मला याला न्या बेल्याला न्या. आणि बापूच तरी 85 वय आणि बापू नाही म्हटलं ती झोपायचीच नाही असं व्हायचं. मग एक दिवस काय झालं मालकीनेच म्हटली तुम्ही बापूची इच्छा पूर्ण करा बाकी मला काय 1 दिवस ते जावा. आणि त्यासाठी मग पार्लेकर सरांना सांगितलं की मला बापूला घेऊन यावं लागतं. मी ह्याच्या अगोदर इथं आलो नाही कधी. मग ते बापूला घेऊन आलो आणि मग इथं आल्यानंतर मग हे वातावरण पाहिल्यानंतर मी सर्व बदलूनच गेलो. आणि माझा जोडीदार म्हणजे दादा मी असं उठायचं फिरणार मागे जाऊन प्रतिक्रिया काय आहेत बघणार.
ओळखी होतात. कोण कुठून आलं, कसं आलं, आमच्या रात्रात सारख्या चर्चाच आहे. 4-4 वाजेपर्यंत आम्ही जागतोय. याच्या मागचं कारण असं होतं ना, कोणाचं सुख दुःख विचारतात. कलेत कोण कुठं गेलंय. आता ते एक पाथर्डीचे बाबा होते, ते अण्णांबरोबर 20 वर्ष होते. माळकरी माणूस. अरे काय त्या माणसाचं अवतार्य, काय बोलणं, एकदम मवाळ रसाळ. म्हणजे आपल्याला तो एक गुण घेता येतो. कारण काय होतं माहिती का, माझा एक आवाजच खूप मोठा आहे. त्या आवाजावर पुढच्याला वाटतं का बांधतोय का काय. पण त्यांच्याकडून तो गुण घेतला, किती कमी बोलायचं. आता कमी बोलायला काय झालं, तो काय बोलायला नाही, आम्हाला काय ओरडून बोलायचं काम असं झालं. आणि 3 वाजेपर्यंत झोपत नाहीत. नाही ती चर्चाच. आणि तिथं एवढं मजा वाटते सगळ्यांमध्ये. ह्याच्याकडून त्याच्याजवळ जाऊन बसायचं, त्याच्याकडून. म्हणजे आपल्याला एक काय भेटलं माहिती का, कुटुंब भेटल्यासारखं झालं. आणि कुटुंबातली प्रत्येक असं ती चर्चा करता येते. सगळ्यांचा सत्कार झाला नाही. सत्काराच्या बाबतीत बोलायचं नाही, सगळ्यांचा सत्कार. काय आपली जोपर्यंत जिथपर्यंत नजर पोहोचते ना, नजर चुकीने ते होऊ बी शकते, परंतु आपण त्यात संपूर्ण प्रयत्न केला की बा सर्वांपर्यंत पोहोचण्याचं ना. अप्रतिम व्यवस्थापन आहे तुमचं जेवढं मंडळ आहे ते वज्रमुठे, हे महत्वाचे. अप्रतिम व्यवस्थापन, जेवणाची अप्रतिम सोय, चहाची अप्रतिम सोय. एक जण असं होतं का ते म्हशी वळून आलेले आणि बिचाऱ्याच्या खिशात फक्त 150 रुपये होते. ते म्हणे इथं जेवायला पैसे लागले नाही, चहाला पैसे लागले नाही. मग पैसे करायचे का, ते वावळले, त्यांनी वावळणी टाकले कलाकार म्हणून. ते जागरण गोंधळ करतात. म्हणजे विशेष लोककला विशेष काय झालं माहितीये का, की लोकांना पैसा तर सोडून द्या, आम्ही 4-4 वाजेपर्यंत जेवायला जात नव्हतो. भुका लागून जायच्या पण काही नाही. मग बाकीच्यांना आम्ही सांगायचो नाही का, हे प्राध्यापक भूकच लागत नव्हती. त्यांचं सांगा काय ते. हे प्राध्यापक आहे टाक्यात, सर्व तीर्थ टाक्यातला ते. आणि मी संगतीच घेतो, पत्रकार पण आहे. पत्रकार आहे लोक. काय सांगून आले सांगा. हो, गेल्या वर्षी सांगून आले होते. घरी माझी बायको पण नोकरीला आहे आणि तिला सांगितलं, म्हणलं बार्शीला आमचं अधिवेशन आहे म्हणलं शिक्षकांचं मागच्या वर्षी, तिकडे जायचंय. तर म्हणजे किती दिवस, म्हणलं 3 दिवस. म्हणजे कसं काय, म्हणलं जायला 1 दिवस, यायला 1 दिवस आणि त्या अधिवेशनाला 1 दिवस. म्हणजे मग शाळेत आमच्या जवळ 70 लोक आहे शाळेमध्ये. ते म्हणे तुम्ही एकटेच कसे चालले, आणि म्हणजे मी प्रतिनिधी म्हणून चाललोय. आणि आमच्या दोघांचं ठरलं. आणि सर मग मागच्या वर्षी आम्ही आलो. बरं का सर, एवढा शिक्षकांना जाचा असतो घरून, हे तुमच्या लक्षात आलं असं. हो. आणि विशेष म्हणजे त्यांची काही चूक नाही हो, त्यांनी पिंजरा पिक्चर पाहिलेला. पिंजरा पिक्चर मधला मास्तर बघितला. त्यांच्या मनामध्ये सर, बायांच्या मनामध्ये काय असतं, हे जाऊन असे पैसे उधळणार, म्हणजे त्यांचा तो वेगळा गैरसमज आहे. त्याशी मला एक जण फोन केला, म्हणले अण्णा मला त्या कार्यक्रमाला यायची लई इच्छा आहे, पण माझी परिस्थिती अशी आहे. म्हणले कुठं राहता तुम्ही. म्हणले मुंबईमध्ये. म्हणलं किती आहे तिकीट जाऊन येऊन. ते म्हणले 1000-1500 रुपये लागतील. म्हणलं तुमची इच्छा आहे का तीव्र. म्हणले आहे. म्हणलं या, म्हणले मी तुम्हाला जायचे याचे पैसे देतो. मग काल त्यांचा सत्कार केला आणि आमचे ते मस्त कॅशियर आहे ना, त्यांना सांगितलं की यांना 1000 रुपये द्या. तो माणूस अक्षरशः रडायलाच लागला. म्हणजे बघा किती कलेवर प्रेम आहे, कलेबरोबर तुमच्यावर सगळ्यात महत्वाची. काल आमच्या त्या परिसरातले 4 शिक्षक आले होते आणि ते टोचे पाटील नाही का भरविरीचे, ते पण आले होते. तर ते कशासाठी आले का, अण्णा खास तुमचं गाणं ऐकण्यासाठी. हा, ती शिक्षक मंडळी आमची आपल्या भरवीर नाही का, आपली भरवीर, नंतर सापूर फाटा. म्हणजे तुमच्यावर इतके आम्ही सगळे प्रेम करतोय अण्णा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तर इतके संयमी आणि सगळ्यांना मदतीचा हात देणारे, पण तुम्ही जी टीम निर्माण केली, आम्हाला इतकं समाधान आहे ना. लग्न निघाल्यानंतर 2 दिवसामध्ये माणसं वैतागतात. अहो 4 दिवस झाले. रात्री ते संजय विश्वासराव आम्हाला म्हणजे तुम्ही जेवले का, तर त्यांनी सांगितलं पाणी नाही तर तुम्ही नंतर या बुवा. ते म्हणे चला म्हणे, तुम्हाला जेवण नाही मिळलं तर तुम्हाला धाब्यावर मी उठून त्यांना जेवण घालतो. म्हणजे काय अण्णा तुम्ही काय निर्माण केले आणि त्यांच्या मनामध्ये काय पेरले तुम्ही, का आपलं कुटुंब आमचं असं करू शकत नाही. विचार करा ना. म्हणून तर येताना पाण्याच्या बाटल्या अहो तुम्हाला येताना त्यांनी अंगावर बॉक्स आणले मोठमोठे. तिथं पाणीच राहिलं नव्हतं म्हणून आम्हाला रिटर्न पाठवलं होतं. म्हणून रिटर्न पाठवलं होतं.
पण खरंच अप्रतिम. पण त्या माणसाने तेवढ्या रात्रीचं जाऊन पाणी आणलं खांद्यावर आणि प्रत्येकाला एक बाटली दिली, जाताना बरोबर घेऊन जा म्हणे. म्हणजे जेवताना एक बाटली, झोपताना एक बाटली. तुम्हाला पाणी लागत. संस्थेचे खजिनदार आहे, मोठे पदावर असणारे माणसे, पण असं वाटतं तुम्हाला म्हणजे त्यांच्यात हे नाही शांतता किती शांतताच लागत. चिडचिड केली तेव्हा झालं ना, जाऊ द्या थोडं करा आराम, जाऊ द्या आता जेवल्यासारखे तुम्ही जा झोपून घ्या, सहज गती म्हटलं असतं. पण तुम्ही कलाकार आहे ना, गोंधळ कलाकार, तुम्हाला काय? मला काय नाही, आता मला लिहितं वाचता येत नाही, पण मग असे गाणे बनवले का स्टुडिओ वाले त्यांच्याच खात्यावर सोडते. तसं मग गेला साटक बद्दल बोललोय मी. चालेल, माझीच शायरी. तुम्हाला काय अनुभव आहे? काल परवा एकच नंबर. म्हणजे आतापर्यंत आपल्या सोयऱ्याने असे उठबस नाही केली बा. आले आले गेले गेले, गावातल्या सासूरवाडीचं कुठं मानधन राहतं काय? आले बसल तिकडे जाईल, कटाळल जाईल घरी. ते रात्री बोलले नाहीत काका टोपीवाले? काले मला ऐकायला येत नाही. कार्यक्रमाबद्दल काय वाटलं? एकदम आनंद वाटला. मोठ्यानं त्यांना सांगाय, त्यांना विचारा कार्यक्रमाबद्दल काय वाटलं, काय वाटलं सांगा. कार्यक्रम मस्त, अनुभव काय विचार. सर्वात मला आवडलं ते अण्णांचं, त्यांची गायकी, त्यांचे जे हावभाव अण्णांसारखेच होते. हो, तमाशा मला माहिती नव्हता. अण्णा पण तुम्ही आम्हाला तमाशा मला माहिती नव्हता, परंतु 1966 का 67 साली पहिला तमाशात मला माझे वडील घेऊन गेले होते. आम्ही त्यावेळी कुर्ल्याला राहायचो, आकाश टाकीच्या बाजूला, तिथं फुल मैदान, आणि त्या ठिकाणी मी, कारण मी पहिला, आणि माझे वडील श्रीपात्र करायचे हरोडामध्ये, आणि मी कृष्णाचं पात्र करायचं लहान असल्यामुळं. आणि पहिला तमाशा मला घेऊन गेले, आणि त्यावेळी ते संत तुकाराम, मला संत तुकाराम का असं कुठला तरी अक्षरशः ते बघून इतका हे भरून आलं होतं जवळ. आणि तेव्हापासून ती गोडी जर लागली, मला सर्व्हिसला होतं तरी मी जाऊन बघायचं. बरोबर. एकदा आमच्या मागुंज म्हणून गाव आहे, तिथं अण्णांचे सुपुत्र तमाशाला आले होते मागुंजाला. त्यावेळी तिथे मी कार्यक्रम बघ, आवड तेव्हापासून निर्माण झाली. सांगू का अण्णा? तुम्ही काय म्हणतो तुम्ही अण्णा, तुम्ही ना विचार करलाय, तो विचार करला, त्या विचाराचं पीक आता फुललंय, त्याचा सुगंध आता पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा दरवळायला लागला. मी तुम्हाला काल कानात गोष्ट सांगितली, ती आता माझ्या मनात आहे. आपल्याला कुठं जायचंय, तुम्हाला घेऊन जाईल, आणि मग त्याच्यानंतर आपण बघूया काय काय करता येतं. आता मी ते सांगतो, मी अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेवर काम करतो. जी संस्था 1894ची स्थापना आहे, त्या संस्थेचं जन्मस्थान आपलं महाराष्ट्र आहे, पण आज तिचं मुख्यालय याच्यामध्ये भोपाळमध्ये झाले. त्या संस्थेवर खूप मोठे दिग्गज आहे आपल्या महाराष्ट्रातले. म्हणजे त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काही काळ राजर्षी शाहू महाराज राहिलेले, त्यांनी खूप मोठं योगदान दिलं त्याच्यासाठी. पंजाबराव देशमुख होते, अशी सगळी मंडळी त्या संस्थेला ऊर्जित अवस्थेत आणीत गेली. पण आज आपलं दुर्दैव आहे का आपल्याकडून ती संस्था जाऊन ती तिकडं इतकी मोठी झाली, प्रगल्भ झाली, म्हणजे तिकडं मंत्रिमंडळ बनवायला ती संस्था आज कारणीभूत आहे. आपल्याला ती बऱ्याच जणांना माहिती नाही. अशा संस्थेवर मी राष्ट्रीय संयोजक म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एका विभागाचं काम करतो. 11 विभाग आहे, त्याच्यामध्ये राजनीती विभाग आहे, मुद्रण विभाग आहे, सल्ला म्हणजे कानून विभाग आहे, असे प्रत्येकाचा विभाग आहे. तर मी सामाजिक सांस्कृतिक विभागावर काम करतो. ऑल इंडियामध्ये काम चालतं तिचं. मी आता पहिल्यांदा माझी निवड 3 वर्षासाठी बेंगलोरला झाली, नंतर मग हरिद्वारला झाली. आता 6 वर्ष चालू आहे माझं. काय काम चालतंय त्याच्यामधून समाजाचं सगळं काम चालतं. म्हणजे आता रोटी व्यवहार चालतोय, तर बेटी व्यवहार सुद्धा केला पाहिजे. म्हणजे ओरिसाच्या मुली सुद्धा गुजरातला केल्या जातात, गुजरातच्या मुली सुद्धा दुसरीकडे दिल्या जातात. म्हणजे आपण सगळे 56% लोक आहोत जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज म्हणून मानलं जातं. पण आपल्याला ते माहिती नाही, विखुरले गेलो. अगदी तामिळनाडूमध्ये गेले तरी तिथं सुद्धा लोक आहेत आपले.
हो सगळीकडे. आणि मग तंजावरला सगळीकडेच आहे, सगळ्या ऑल इंडियामध्ये. म्हणजे मी जर आता ठरवलं की आपल्याला 5 दिवस जायचं तरी आपली व्यवस्था होती तिथं. इतकं आपले आता तिथं चांगले संबंध आहेत त्या लोकांसाठी. तर असे लोक आपण पुढच्या वेळी सांगू की ही लोककला आता महाराष्ट्राच्या बाहेर कशी जाईल. तर आपण ते सगळे प्रतिनिधी इथं बोलू. मग ओरिसा असेल, पश्चिम बंगाल असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, तिथले सगळे प्रमुख आपण इथं बोलू. त्यांच्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागेल. कारण ही लोककला आता फक्त महाराष्ट्रापुरती सीमित न राहता ती बाहेर गेली पाहिजे. आणि मी त्याच विभागावर सामाजिक सांस्कृतिक विभागावर काम करतो. शाहीर, पुढची जी लाईन होती काल कार्यक्रमात, त्याच्या दुसऱ्या लाईनला तुम्ही अगदी अप टू डेट ड्रेस घालून कुठलाही कार्यक्रम मिस करत नव्हता. तुम्ही जेवायला सुद्धा एखादा कार्यक्रम संपल्याशिवाय जात नव्हता. कसं काय हो? नाही, ह्याच्या मागचं कारण असं होतं ना, काय होतं, मी काल सांगितलं वाटतं की मी 400 गावांचा कार्यक्रम केला महाराष्ट्र शासनाच्या अनुषंगाने. एसटी विभागाच्या ज्या ज्या योजना आहेत आदिवासींसाठी त्या योजना सांगत आम्ही कुठं फिरलोय, नंदुरबार जिल्ह्यामध्ये. आणि अगदी पावसाळा संपायला ना आमचे कार्यक्रम चालू व्हायला, तिकडचं वातावरण, पाणी बदल, खचखळचे रस्ते, खूप डोंगरदऱ्यातले रस्ते, त्या लोकांना आम्ही त्या योजना सांगत गेलो ना तर तिथं आम्ही खूप थकलेलो होतो. आणि वर्षभर आम्ही काम करतो तेव्हा थकतोच. म्हणून काय होतं माहिती का, तो थोडा तरी आजारपण आहेच मध्ये, बसायची बरेचसे. आता सध्या मी पाय बांधलेले आहेत माझे. काय तर मला आजार झालाय सांधेवाताचा. पण या आजारावरच्या सगळ्या गोळ्या माझ्या बॅगमध्ये दाखवतो. 4 दिवसात काही गोळी घेतली नाही कारण ते औषध इथं मिळालंय. आणि आता परत आम्ही चाललोय किती 150 किलोमीटर अंतर मीच गाडी ड्राईव्ह करणार आहे. मग पायातलं दुखणं गेलं कुठं. म्हणजे लोककला हे इतकं मोठं औषध आहे की रोग्याला सुद्धा ते साजिवंत करू शकतं एवढं. आणि एवढी ताकद आहे तुमच्या कार्यात सुद्धा. गाण्यात आहेच आहे पण तुमच्या कार्यात हे ताकद आहे. आम्हाला तुमच्याकडून मिळालेलं औषध आहे की ते आता वर्षभर आम्हाला पुरणार आहे. ते आपले हे जे कार्यक्रम आहेत का ना, हे सातत्यानं चालत होते आणि कुठलाही कार्यक्रम असा झोप येणारा नव्हता. नाही, कारण हे कसं आहे, संगीत त्याचबरोबर वाद्य गायन याच्यात गुंतवून ठेवत होतं. तर याच्यामध्ये मध्ये अण्णांची गाणी असायची. एखादा म्हणजे सकाळी 10ला सुरू झालेला प्रोग्राम रात्री 10ला संपायचा. सतत 12-13 तास कुठलाही नॉनस्टॉप हा कार्यक्रम होता. अण्णांची गाणी मध्ये येत होती तेव्हा काय प्रतिक्रिया येत होती त्यांच्या गाण्याविषयी? आम्ही आवडीने सांगायचो, हे गाणं म्हणा, ते गाणं म्हणा, ते गाणं म्हणा, हे आम्ही आवडीने सांगायचो. आणि मोकळं पडून देत नव्हतं. माझी तर त्यांनी दोन वेळा फरमाईश माणिक चौकामधून जाता ती फरमाईश माझीच असायची. आणि प्रत्येक वेळेस माझी ती फरमाईश असते कारण मला ते खूप आवडतं, भावतं. शब्दांची गुंफण एवढी भारी, त्याची चाल एवढी भारी आणि त्याचं सादरीकरण तेही तेवढंच भारी. आणि जरी ते अण्णा आता पंढरीशाकडे गेले असतील, भगवंताच्या दरबारात गेले असेल, पण आम्हाला गिफ्ट म्हणून दुसरे अण्णा दिले. मग ते अण्णा हे अण्णा असं म्हणजे डबल बोनस आहे आम्हाला. शाहीर, जीवनात येऊन काय करायचंय आपण? जीवनात येऊन आता खऱ्या अर्थाने त्याला ऊर्जित कशी होईल, लोकांपर्यंत कशी जाईल, अण्णांचा जो प्रयत्न आहे तो आम्ही पाहतो. आणि तो प्रयत्न आम्ही करणारच नक्की आणि करतो पण. कारण आता मी अण्णा तुम्हाला सांगतो, या 3 वर्षामध्ये असं करायला लागलो कोरोनापासून. कोरोना काळामध्ये ज्या ज्या आमच्या कलावंतांवर वेगळी परिस्थिती आली, मीराबाई उमापा असेल, अनेक असे लोक असतील, तर त्या लोकांना आम्ही फंड तयार करतो, देतो, जे आम्ही भारत सरकारच्या सूचना प्रसारण मंत्रालयाकडे मान्यताप्राप्त कलावंत 75. शाहीर, खरं तर हा कार्यक्रम आत्मपरीक्षण पण करायला होतं है ना? निश्चित. याच्यामधून आपल्या चुका, आपलं जगणं किंवा आपण माणसं मिळवणं, खरी गोष्ट हा कार्यक्रम. मला पण माझी चूक कळते. कारण काय होतं माहिती का, आता सुद्धा सकाळी लवकर निघायचो मी माझ्याच मुलावर वैतागलो, लवकरावर फटाफटावर. मी माझ्या कलाकारांना तेच सांगत असतो, फटाफटावर. पण ते कसं आहे ना, मला हे कळायला लागलं की मी ते बोलत असताना माझा एक अतिरेक होतो, तो अण्णांचा गुण घ्यायचा आहे मला. रागवायचं ते पण काय म्हणतात, गुळातून विष द्यायचं ना, तसं आता कलावंतांना सांगावं लागेल, बाबा रे हा कार्यक्रम तुझा लवकरावर करून घे. आता त्यांना बळायला लावायचं, आपण मागं राहायचं. आता नाही रे बळवत असं म्हणायचं, कारण अण्णांका हाच गुण आहे, त्याच्यामुळे त्यांची माणसं पडतात. आणि विशेष अण्णाचा एक अवदारी असं आहे की अण्णा कोणाचा सत्कारच करत नाही.
तर सत्कार करणारे त्यांची माणसं असतात. म्हणजे आपल्याला मोठेपणा घ्यायचाच नाही. नाही, अण्णांचं एक तत्व आहे की तुम्ही दुसऱ्याला मोठं करा. हो, तेच तुम्हाला मी मोठा हे सांगायची गरज नाही. अण्णा काय करताय, स्वतःला मोठेपणा घेतच नाही, दुसऱ्यालाच मोठं करीत असतात. त्याच्यामुळे ते अति उच्च पदावर गेले, म्हणजे उच्च स्थानावर गेले. तुमचा विचार बदला म्हणजे माणूस नशीब बदलणं आणि ते अण्णा करताय निश्चित. तुम्हाला काय वाटतंय हो? या बेल्या लावणी उत्सव, तमाशा लावणी उत्सव मध्ये महाराष्ट्रातून जेवढे आलेले आहेत ना, त्यांच्यामध्ये आमचा नाशिक जिल्ह्याचा 1 नंबर लागतो. पार्लेकर सर. हो हो, बरेच आहे. ते काल बोलत होते गेलेले मध्येच. हो, काल मी एक गाडी स्पेशल आली होती, शिक्षक लोकांची होती, आणि त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा आमचा पुढे आता लोक आले. नाही, याच्या मागचं कारण असं झालं का आमच्याकडे आता ना, म्हणजे लोककला तमाशा वगैरे कमी यायला लागले. खरं म्हणजे इकडंच लोककला आहे. आमच्या भागामध्ये बोटावर मोजून फक्त आम्ही 2च शाहिरी, त्या शाहिरी कमी झाली तिकडं. कला म्हणजे राहिलीच नाही असं धरा. आणि म्हणून काय होतं माहिती का, जे खरं कलाचे भोगते आहेत ना, ते बरोबर इकडे येतात. त्याच्यात ना महत्वाचा विषय काय माहिती का, तुम्हाला संघटित मध्ये काम करीत असताना तुम्ही, तुम्हाला जर संघटना टिकवायची असेल, आता हे चालतंय कसं का, तुमच्या हाताखाली काम करणारी जी माणसं आहेत त्यांना मॅनेजमेंट कसं करायचं तुम्ही. आता तुम्हाला कशाचा शौक आहे, तुम्हाला भाषण करायचं शौक आहे ना, मग ते डिपार्टमेंट तुमच्याकडे द्यायचं. तुम्हाला कुठली भाजी आवडते, वाटाणा, यांना वाटाणाच द्यायचा, नाही तर बोळाच बटाटा वाढायचं, ते नागमुरडीत खायचे. त्यापेक्षा मग ज्याच्यात आवड आहे त्या कामावर त्याला नेमून द्यायचं. तुम्ही पहा, मी किती मोठं सेलिब्रिटी आला तुम्ही आहे का त्याच्याबरोबर कधी, ते आणणारी माणसं वेगळी असतात, भाषण करणारी माणसं वेगळी असतात. मला सत्कार करायला कोणाच आवडत नाही अशातला भाग नाही, परंतु आपल्या माणसांना तो मान दिला ना, ते म्हणतात नाही आपले चेअरमन लय भारी. त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला चांगलं म्हणा, ते तुम्हाला चांगलं म्हणतील. शेवटी आज सर्व जरी ते करीत असले सगळे, पण नाव पुढं कोणचं येते, आणि मग अडतंय कशात, अडतंय कशात. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला सन्मान द्या, तुम्हाला ऑटोमॅटिक सन्मान मिळतो तिथे. नाही तर मग जिथं तिथं तुम्ही तिथं ते मागचे म्हणते चला त्याच नाचवायला लागलं, चला आपलं. त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला संधी द्या. तुम्ही 2 मालक आहे ना, तुम्ही 2 गाणे कमी म्हणा, तुम्ही म्हणतो माझा हा माणूस लय भारी गातो बरं का, तुम्ही त्याला संधी दिली ना, तो तुमच्या अगोदर कधी जायचे 5ला ना, तो 4लाच हजर राहतो तिथे. त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला किंमत द्या, तुम्हाला किंमत याच्यामुळे मिळते. कार्यक्रमाची उंची, तुमची उंची समजा ही आज संस्था आमची म्हणजे आम्ही 100 रुपयाला मागवतो, पण त्यांना पुढं नेत नाहीत. आज कोटीमध्ये बोलतात आमचे लोक, का सपोर्टिंग केलंय त्यांना. ज्या काहींना बंगले बांधून दिलेत, काहींना घरं बांधून दिलेले आहेत, याचा अर्थ आपण त्यांना पैसे नाही दिले, पण त्यांना उपलब्ध करून दिले. संचालकांना पण पुढे नेले, डायरेक्टर बी ते पुढे गेले. आज मी कुठे गेलो ना, तर मी कधी एकटा जात नाही. मी माझ्या कुटुंबाला कमी वेळ देतो, पण त्यांना जास्त वेळ देतो. म्हणजे तुम्हाला टिकवायचं असेल ना, तर तुमच्या मनावर असतं टिकवायचं काही बुडवायचं. त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला किंमत द्या, तुम्हाला आपोआप किंमत तयार होते. तुम्ही कुठून आला हो काका? टाकीत सर्व तीर्थ. हां, काय पहिल्यांदा आलाय? नाही, दुसरा टाइम माझ्यावर. मग काय 2-3 दिवस कसं वाटले? एकदम मजेशीर. हां, फ्री, एकदम फ्री वाटलं. हां, बरोबर. लावण्या, गाणे ऐकण्यात इंटरेस्टिंग वाटलं मला. अण्णांची गाणी, अण्णांचं तर काही विषयच नाही, बोलायचंच नाही. ते त्यांचं संयम आहे ना, तेच फार महत्वाचं आहे. गाणे तर आहेच चांगले, त्याबद्दलचं नाही मला काय म्हणायचं. संयम लई मोठा आहे त्यांचा. तेवढा संयम कोणाला नाही करता येणार, कोणालाच नाही करता येणार. आपल्याला शिकून घेऊन जायचे. हा, नाही शिकून तर चाललोच आहे, पण नाही होणार तेवढा संयम नाही होणार. असं काय करता तुम्ही? मिठाई दुकान आहे माझ्या घरी. कुठं? टाकेतला, सर्व टाकेत. बरं, मग आता तिथं व्यवसायाचं काय केलंय? व्यवसाय मुलगा आणि मंडळी, कारण ते लवकर उघडायला लागतंय. ते करतात. ते कोण नसेल तर मिठाई खराब होणार 4 दिवस. हा, नाही ते होतंय ना, पण ते करतात. ते हारफुलाचा माझा धंदा आहे. हो, हारफुले मी गावातूनही वाटतो किंवा लग्न विवाहाला देतो म्हणून बरेचसे माझ्या घरी कार्यक्रमाचे. असं कार्यक्रमाला ते पहिले प्रथम आले तिथे. होय. अण्णा ही सगळी माणसं आम्हाला असं समजलं इथे का अण्णांनी
सर्व संचालकांना मोठं केलं आणि हे अण्णा आम्हाला फार आवडलं. माणूस काय करतो जीवनामध्ये, स्वतःच मोठं होण्याचा प्रयत्न करतो. इकॉनॉमिकल बाबतीमध्ये सांगतोय, पण तुम्ही आर्थिक परिस्थिती सर्वांची मोठी केली. सरांनी सांगितलं काल 2 एकर वाला 65 एकर जमीन घेतलेली आणि जे तुमचे सगळे मंडळ आहे आम्हाला प्रत्येक सांगतात, ते हाताला धरतात, चला तुम्हाला काही खायचंय का, चहा प्यायचंय का. आणि हे तुम्ही कसं शिकवलं, बाहेर नेऊन पण नाश्ता दिला. हो ना. हे शिकायचं कसं म्हणजे आपण आहे ना सर, नुसतं पोथी पुराण आपल्याला कधी ऐकायला नाही केले, ते आचरणात आणायला केले ना. तुकाराम महाराजांची सावकारकी होती, 450 एकर लोकांना जमीन दान केली. मग त्या माणसाचं आज चंद्र सूर्य असेपर्यंत नाव आहे ना. काय काही इतका पैसा आहे, पण त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की त्यांना घरात चहा मागून घ्यावा लागते, दुसऱ्यालाही देत नाही. दुसऱ्याला म्हणजे तुम्हाला पोथी पुराणाचे अभ्यास करायला लागतं ना. पोथी पुराणात लोक कसे होय, लोक नुसते म्हणते छत्रपती छत्रपती. अरे पण त्यांनी काय केलं? तुम्हाला पोथी पुराणाचा अभ्यास केला, तुम्ही त्याचा जर बारकाईने अभ्यास केला ना, तर मग तुमच्या जीवनात तुम्हाला कसं वागायचं हे ऑटोमॅटिक कळतं. मग मी मागे जाऊन दाखले घेतो, साधू संतांचे दाखले घेतो, शिवरायांचे दाखले घेतो, आणि आपल्याला मग नुसते छत्रपती शिवाजी महाराज की जे म्हटल्याने भागत नाही. त्याचं आचरण पण तुम्हाला करावं लागतं. आणि ते आचरण केल्यामुळं सर आमची परिस्थिती, आमच्या वडिलांना दुसऱ्यांनी सांभाळलं. इथे आमची परिस्थिती इतकी खराब होती, आणि केवळ मला मोठं करण्यासाठी माझ्या मित्रपरिवाराचं जास्त, माझ्या कुटुंबाचं जास्त हात आहे. ते माझ्या मागे उभं राहिले म्हणून मी मोठा झालो ना. मग मी मोठा होत असताना मग त्यांना मोठं केलं म्हणजे त्याच्यात आपण काय विशेष केलं नाही. हाच मानाचा मोठेपणा आहे. सांगितलं की तुम्ही विचार करतायत, विचार आणि तो विचार फुलत जातो. अण्णांचं एक मत आहे की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चुका होतात, निश्चित निश्चित. त्यांच्याही झाल्या, तुमच्याही होतात, आमच्याही होतात, पण त्या सुधारून देऊन त्याची जाणीव करून ठेवून पुढे जायचं असं ते म्हणतात. आणि अजून एक घटना सांगतो. पुण्यावरून शाहीर येणार होते, तर ते आले, तर ते आता रात्री उतरले, साधारण 9:45 दरम्यान उतरले. काहीतरी पाहिजे, आणि त्यांना इकडचं काहीच माहिती नव्हतं, इकडचं काही माहिती नव्हतं. मग त्यांना सांगितलं बेल्यापासून तुम्हाला गाडी भेटत असेल, बेल्याला यायला गाडी जर भेटत असेल ना, तिथून फाट्यावरून तरी या तुम्ही, आळ्या फाट्यावरून. तर ते म्हणे ठीक आहे पाहतो. त्यांना एक गाडी भेटली सुदैव, आणि त्यांना इथंच उतरून दिलं पंपाच्या इथं. आता ते मला काही इकडचं ठिकाण माहितीच नाही, तर मग मी ते माझ्या जवळ बसलेले, मी फोन लावला, बाजून गाडी म्हणलं तुम्ही इथलेच का? म्हणजे हो. म्हणलं तर ना एवढं बोला ना, ते कुठं आले तेवढे बघावं. त्यांनी फोन घेतला, म्हणजे तुम्ही कुठे येते? म्हणे अमुक ठिकाणी, म्हणजे तिथे एक पानाची टपरी, तिथं उभे राहा. म्हणलो ठीक आहे. त्यांना सांगितलं तिथं उभे राहा म्हणून. मला कसं कळायचं? तुम्हाला काय लगेच कळलं म्हणे, चला माणसं. गेलो, लगेच 4 व्हीलर काढली, त्यांच्या गाडीत बसलो, लगेच आमच्या त्या शाहिरांना घेतलं, पुण्यावरून आलेल्याला. म्हणजे ती गाडीत विचारायला लागली तुम्ही जेवलीत का नाही? तर ते म्हणे मी आळ्या फाट्याला जेवलो. म्हणजे इकडे यायची सगळी सोय होती, गाडीतली चर्चा. तोपर्यंत मला माहिती नाही कोण व्यक्ती. आणि मग जेव्हा आम्ही मंडपात बसलो, म्हणलो साहेब तुमचा परिचय तरी सांगा. मग त्यांनी मला एका बोर्डावर नेलं आणि मग मला दाखवलं, हा माझा फोटो आहे आणि मी इथला संचालक. काय नाव त्यांचं? काय राकेश डोळस साहेब. आणि विशेष म्हणजे त्या माणसाने सांगितलं चला जाऊ द्या, आता तुम्ही जेवले नाही ना, तर सकाळी माझ्याकडं नाश्त्याला आहे म्हणे. कोणालाही विचारा, लगेच या सकाळी 8:30ला नाश्त्याला आहे. परंतु आम्ही खास करून कलेसाठी आलो होतो, त्याच्यामुळे तुम्हालाही त्रास द्यायचा नव्हता. आम्ही फार आळ्या फाट्यापर्यंत गेलो, तुम्हाला फोटो सांगितलं आम्ही राजुरीला. पण आळ्या फाट्यावरून परत यावं लागलं, कारण तुमचं प्रेम कमी पडलं का काय असं झालं आम्हाला, म्हणून तुम्ही फार घरी बोलवलं. आम्ही असंच परस्पर निघून चाललो होतो. एवढ्या सकाळी पहाटे उठवायचं कसं, कारण 4 दिवस तुम्ही आळे फाट्यात नाला. हो, पाहुण्यांच्याकडे कुठे गेलाय म्हणलं, मग ते सांगावं लागलं ना काय पाहुण्यांकडे. कसं होतं माहितीये का, त्यांनी किती कष्ट घेतले. आपल्या मुलीचं लग्न करायचं झालं तर माणूस दमून थकून जातो. तुम्ही महाराष्ट्राचं लग्न करू राहिले तिथं, महाराष्ट्रातले सगळे कलावंत तुम्ही बोलवले, आणि त्यांचं एवढं करणं, उठ बस म्हणजे जेवण असेल, चहा असेल, त्याच्यानंतर प्रत्येकाची बैठकीची व्यवस्था असेल. सकाळीच काल पाहिलं त्या खुर्च्या सांगायचं, अरे फार पाठीमागा लावा रे खुर्च्या, आणणार इकडून. म्हणजे तुम्ही एवढं सगळं बारकाईने बघत होते, बारकाईने कोणाला काय कमी बघत पडू नये याच्याकरता तुमची जी तळमळ होती. रवींद्र वोटसे आहेत ना, तुमचा संपर्क आहे ना, त्यांचे चुलते होते काल आलेले, 84 वर्षाचे. ते आपल्या आळंदीला गेले होते, आणि त्यांनी सांगितलं त्यांनी पण सोंगाड्याचं काम केलेलं आहे पूर्वी, जे आपले गावचे तमाशे असायचे ना त्याच्यामध्ये.
त्यांनी सांगितलं का तुम्ही दत्ता माळीचं जर तुला गाणं ऐकायचं असेल तर बेल्याला जा. मग सर ते आले, मला शोधत आले. पहिले माझं नाव त्यांनी सांगितलं होतं गोडशे का आपले गायकवाड सर आहे तिथं. मग आले नंतर ते पण येतात ते गाणं कधी. मग त्यांनी तेव्हा तुमचं गाणं ऐकलं सर, तेव्हा त्यांचं समाधान झालं. 84 वर्षाचे एक दिवस मुक्काम केला त्यांनी आपल्या इथे आणि तुमचे गाणे ऐकून मग ते घरी गेले. म्हणजे अण्णा साधी गोष्ट नाही, 84 वर्षाचा बुजुर्ग जे देवदेव करतात आणि म्हणून ते आळंदीला गेले. पण तिथला त्यांनी वारकरी संप्रदायाचं ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घेतलं, पण तरी सुद्धा इथल्या एक सावलीच्या अंतर्गत यायला वाटलं त्यांना, म्हणून ते या लोककलेच्या सावलीला आले. आणि विशेष महत्वाचं की अण्णांचं गाणं ऐकायचं. पण त्यांना जे अण्णांचं गाणं म्हणजे जरी ते अण्णा नाही तरी ह्या अण्णांचं गाणं त्यांना भावलं. कारण ते आम्ही रात्री 3 वाजेपर्यंत गप्पा मारत होतो. हो, आळंदीवरून आले. म्हणजे एक वारकरी सुद्धा इथे संघही कुणी नाही, कोणीच नाही. म्हातारा माणूस कोणीच संघ, एवढ्या वयाचा म्हातारा माणूस आमच्यामध्ये आला म्हणजे हे विशेष आहे. या कार्यक्रमाचं विशेष असं आहे की वारकरी सुद्धा आळंदीला जाऊन यात्रा करून का होईना या ठिकाणी आळंदीचे कार्यक्रम तिने गाणे ऐकले असतील. त्यांना ते गाणं जवळपास गेल्यासारखं असं नाहीये. त्याचे ना जसं काय उभे अन्नाचे हो बरं, सोंगाड्या माणूस तमाशा केलेला माणूस जुना माणूस. पण आता असं म्हणावं लागेल, जे आचार्य यात्रे म्हणायचे ना की हा महाराष्ट्र कीर्तनाने सुधारलं नाही पण तमाशाने बिघडलं नाही. त्याचं हे ज्वलंत उदाहरण की ते बाबा वारकरी जरी असले तरी ते इथं आले म्हणजे आणि ते पुण्यच घेऊन आले. अजून तुम्हाला ते पुण्य पाठबळ मिळावं याच्याकरताच ते बाबा इथं आले. आणि दुसरी गोष्ट त्यांना उपवास होता, एकादश होती. नाही म्हणलं चला जेवायला जाऊ आपण, गाणे ऐकायचे. त्यांनी उपवास सोडून दिला. हो, आणि आमच्याबरोबर जेवायला बसले ते. खूप म्हणजे त्यांनी ती परिस्थिती सर्वांच्या बरोबर बघितली आणि सर्वांच्या बरोबर जायला पाहिजे ही तेवढ्यापुरती भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि खूप अध्यात्मात काम करताना किंवा सुद्धा हिथं सुद्धा अध्यात्मच आहे एका अर्थानं. आणि ते जाणवलं. दादा, तुम्ही तमाशाकडे 17 वर्ष होता. 1970 सालापासून 83 सालापर्यंत तुम्ही मॅनेजर, कलावंत म्हणून काम केलं आणि नंतर अचानक बाहेर पडला. पण आता 2-3 वर्षापासून इथं ठाण मांडून बसलाय तुम्ही सारखं, असं काय? काय त्याचं, मी तमाशात होतो पण मला एके ठिकाणी राहायची सवय कधी नाही. 2 दिवस तमाशा एक दिवशी एका ठिकाणी. मी सासरवाडीत सुद्धा एक 10 मिनिटं कधी थांबलेलं नाही. चहा घेतला की लगेच पडायचं. 2 मुले आहेत त्यांच्या घरी मी एक रात्र अद्याप पण काढली नाही. 30 वर्ष मुलीच्या इथं का 3-4 दिवस थांबलाय? इथं हालूच वाटत ना का आता त्यातनं बाहेर पडलाय ना एकदा 83. आता मला जाताना असं वाटायला लागलं मी सासरी निघालोय. बाहेर सोडून आता सासरी मूर्ती कशी जाते नाही तसं आम्हाला आता वाटायला लागलं. पण तमाशाच्या व्यवसायातनं तुम्ही बाहेर 83 सालीच पडलाय. हो, आणि का आलाय? आता काय एक ती वड असती ना, 4 वर्ष बघितलेलं आहे. प्रत्येक वर्षी 1-2 दिवस राहत होतो. आता तुम्ही कलेच्या आनंदासाठी आलाय. हो, बाकी काही नाही. आता तुम्हाला व्यवस्था त्यात भाग घ्यायचा आहे, पैसे मिळवायचे काही नाही. नाही त्यांनी तमाशा जरी सोडला ना तर ती म्हणे की नाचणाराचा चाळा आणि गाणाराचा गाळा हा गपरावू देत नाही. आता पैलवाना असेल म्हाताराना एकदम तरी पण ते शड्डू ठोकायलाच पाहतो. हे जुने जाणते पैलवाने. बरं, हे सुद्धा एक अवलिया कलाकार आहेत आणि शिक्षक आहेत. एका माणसाला त्यांनी 2.5 लाख रुपये करून तमाशा काढून दिला. त्या माणसाला चालवता आलं नाही, राम हरी भाट यांना. आणि नंतर त्यांना आता ते 6 वर्षापासून सांभाळतात तेव्हापासून. आणि आता त्यावेळेला कार्यक्रम काढला होता, 4 महिने रजा काढून गेले होते हे. आणि तिथं सोंगाडे गेला अचानक. बापू म्हणाले सर आता घाला कपडे. आणि 15 दिवस सोंगाड पण केलं. काय कशाला इथं घरी अडचण असताना सुद्धा आलाय का? आणि बापू गेले तरी पुन्हा थांबला इथं. कसं आहे सर, माझी फार अडचण होते. मुलगा तिथं नाही, 10 जनावर माझ्याकडे आहेत, गाई आणि मीन पत्नी दोघंच. बापू माझ्याकडं. बापूची एकच इच्छा, फक्त मला याला न्या, बेल्याला न्या. आणि बापूच तरी 85 वय. आणि बापू नाही म्हटलं ती झोपायचीच नाही, असं व्हायचं. मग एक दिवस काय झालं, मालकीनीच म्हटली तुम्ही बापूची इच्छा पूर्ण करा, बाकी मला काय, एक दिवस ते जावा. आणि त्यासाठी मग पार्लेकर सरांना सांगितलं की मला बापूला घेऊन यावं लागतं. मी ह्याच्या अगोदर इथं आलो नाही कधी. मग ते बापूला घेऊन आलो. आणि मग इथं आल्यानंतर मग हे वातावरण पाहिल्यानंतर मी सर्व बदलूनच गेलो. आणि माझा जोडीदार म्हणजे दादा मी असं उठायचं, फिरणार, मागे जाऊन प्रतिक्रिया काय आहेत बघणार.